माणसाचे दुखते कोण सांगेल का? किती वेळा सांगितले त्यांना. आणि आम्ही एक्सरसाइज करता करता खातो ते पाहतो ते. आम्ही वर्कआउटने आले नाही. ॲपल स्टोअरमध्ये जायचं आहे आणि ॲपल घ्यायचं. तेवढंच खिशामध्ये पैशाची पण फार गरज आहे. बट थम्सअप पिणारे लोक आम्ही इलेक्ट्रॉल पितो. आज ब्लॉग फोनच्या बाहेर कधी येत नाही. येणार हा आमचा पहिला ब्लॉग असणार आहे. कसा होता? साडी गिफ्ट द्यायची तुला. तर आता आम्ही आलोय सँडविच आणि ज्यूस. असे असतात कारभारी लोक. ते कारभारी नाही, मला काय बोलतो तुम्ही? क्लमझी. क्लमझी आहे. हे वरण भात खाताय. श्रुतिकाला खायची होती पुरणपोळी, म्हणून आम्ही आज आलो आहे पुरणपोळी घराजवळ. चॉकलेट पुरणपोळी. मुली आल्यावरती जगात चेंज होतोच. मुली आल्यावरती स्पेशली पैसे जास्त जातात. मला तर असं वाटतंय आपले सगळे पैसे व्हॉट्सअप, वेलकम टू द व्लॉग. आय होप तुम्ही सगळे ठीक आहात. भरपूर महिन्यांच्या नंतर आम्ही व्लॉग करतोय. अँड टुडे वी आर गोइंग टू व्हेरी स्पेशल प्लेस. इतकी एनर्जी माणसाचे दुखते कोण सांगेल का? एनर्जी आणावं लागते. आपण जर डलनेस दाखवलं तर लोकांना काय इंटरेस्ट पडेल आहे की नाही? जबरदस्त डलनेस आहे की म्हणजे सगळंच काय म्हणतात डिहायड्रेट झालेत माणूस. माणूस असं म्हणू शकतो. सलाईन लावून आम्ही जगतोय सध्या. कॅमेरा चालू होण्याच्या अगोदर असं होतं. माझं पण असं ओके फाईन. बट ब्लॉग साठी एनर्जी जरा वेगळीच असते. आणि आम्ही ब्लॉग भरपूर दिवसानंतर करतोय. आमच्याकडे बघा जान जाय पर शूज को कुछ ना हो. आज आम्ही चाललोय ठाण्याला चाललोय आम्ही. ठाण्याला चाललोय आम्ही. सध्या आम्ही ढगात येत ना, सततच वरती येत आम्ही. समजा नाही कुछ, बट ठीक आहे. तर नाही, मेडिसिन खातोय आपण. अच्छा. ढगात येत ना आपण. ओके. त्याच्यामुळे असं. अच्छा. सेन्स ऑफ ह्युमर एवढं लागतं. हा, थोडी जरा कमी झाली आहे सेन्स ऑफ ह्युमर माझी. तुम्हाला कळलं असेल तर नक्की हसा. माझ्याकडनं गरज अरे तुम्हाला नक्कीच. तर मग आता आज आम्ही चाललोय ठाण्याला. गजब बेइज्जती है. आणि ठाण्यामध्ये आपण जाऊन करणार आहेत एक शूट. आणि ते शूट मला वाटतं व्लॉगच्या आसपासच येऊन जाईल. ते शूट एक बहाणा आहे. आम्हाला फिरायचंय ठाणे आणि आम्हाला खायचंय. काय करायचंय आपल्याला? फाटाफाटी ना राहुल? फूड फाटाफाटी. दाखव त्यांना. आणि आम्ही भाटोबा बघतो. सो मी बऱ्याच गोष्टी बघितल्यात त्याच्यातल्या. तर आम्ही नक्की ट्राय करू दादा. तुम्ही जर आमचा ब्लॉग बघितला तर जरा कमी खायचं, आम्हाला भूक लागते. पण आणि आम्ही एक्सरसाइज करता करता खातो ते पाहतो ते पण. आम्ही वर्कआउटचे आले नाही. आम्ही भाटोबा बघतो. हे आठवलं, भाटोबा बघता बघता हे एक्सरसाइज करत असतात. मला असं वाटतं ते त्यांच्यावरची एक्सरसाइज करतात. सध्या आम्ही दोघं किंवा आम्ही तिघं नाही चाललोय. एक चौथा मेंबर आहे ज्याला आम्ही आता पिकअप करू. आमचा चौथा मेंबर आलेला आहे. आणि आम्ही किती सुंदर दिसतोय आज. लेट केलं भाई. गरमी दुबई कधी बसून. हो. पूर्ण 30 सेकंड थांबला असशील आहे की नाही? निघूया. आपल्याला एक छोटस मध्ये एक काम आहे. ॲपल स्टोअर मध्ये जायचंय आणि ॲपल घ्यायचे. इज्जतच नाहीये माझ्या मोबाईलची अजिबातच. कारण की चार्जिंग केबल घ्यायला गेलो आणि तिथे गेल्यावरती की मी म्हटलं अडॅप्टर पाहिजे. सर आहे ना केबल पाहिजे. कोणती? सी? नाही म्हटलं लाइटिंग वाली. सर आउट ऑफ स्टॉक आहे. सॉरी. म्हणजे सी लाइटिंग एवढं जुनं झालंय आता. कारण 13च्या नंतर सगळे सी टाईपच आले ना. असं इज्जत नाही राहिली आहे. मोबाईल अपग्रेड करण्याची फार गरज आहे. तेवढंच खिशामध्ये पैशाची पण फार गरज आहे. बट पक्का येईन. माझे ना इथे दुखतंय सलाईन्स. मी तर एनर्जल पिऊन मग एनर्जी दाखवणार. एनर्जल घेतल्यावरती किती फरक पडतो. सवय लागली आता. काही खाल्ल्याशिवाय मी कोणाशी काही जास्त बोलूच शकत नाही. आम्ही आता डब्बा आणलाय घरून. बाहेरचं नाही खायचं म्हणून. तुम्हाला प्रूफ म्हणून की आम्ही आजारी आहेत. थम्सअप पिणारे लोक आम्ही इलेक्ट्रॉल पितोय. आज सिच्युएशन खराब झाली आहे. काय बोलतो ना, फील घेतो. नालायक बघितले का? ब्लॉग फोनच्या बाहेर कधी येत नाही. येणार. हा आमचा पहिला ब्लॉग असणार आहे ज्याच्यामध्ये फुल क्लोजर, फुल सगळं असेल. आता ते किती एंटरटेनिंग आहे तुमच्यावरती डिपेंड आहे. ह्याला रिस्पॉन्स जे करेल ना त्यांना आपण महाबळेश्वरला नेणार. आजचा ब्लॉग खूप एंटरटेनिंग होणार आहे गाईज. कारण की राहुल आपल्याला राहुलला नवीन आयफोन भेटलेला आहे 17 Pro Max. पाचचा ब्लॉग कधी येईल काय माहित नाही. तेव्हा तुम्हाला माहित असेल राहुलचा फोन कुठला होता. ना राहुल कसं वाटतंय? साडी कसा होता? साडी
साडी गिफ्ट द्यायची आहे तुला कोणाला तुला अरे येडा आहे का? काय बोलतोय मी बोललो ना लक्ष नाहीये फोन मध्ये चॅटिंग चालू असलं तर कसं लक्षात चॅटिंग नाही असणार? चॅटिंग नाही चॅटे बेटे चॅटे आलोय आज विश्मी साडीज मध्ये खूप सुंदर आहे यांचे कलेक्शन श्रुतिकाला जेन्युअनली पर्सनली आवडतात तर आपण भेटूया एकदा त्यानंतर बोलूया आलोय आम्ही आता मस्त विश्मी साडीज मध्ये कलेक्शन बघून वरतून कसं वाटतं खूप सुंदर कलेक्शन आहे यांचं आधीपासूनच आता मला नवीन कलेक्शन दिसतंय युनिक डिझाईन असतात पूर्ण युनिक डिझाईन पायगुण नावाची जी गोष्ट असते ना तसं जेव्हा आम्ही येत होतो तेव्हा काहीच नव्हतं कोणीच नव्हतं आणि आलो आहे तर गर्दी झाली आहे पूर्ण वाईट का वाटते कारण गर्दी खूप आहे पायगुण म्हणतात त्याला पायगुण आहे चांगल्या गोष्ट आहे जास्तीत जास्त ब्रँच येतील आणि म्हणतील की मॅडम तुम्ही येऊन आमच्या दुकानात बसा फक्त वी हॅव सम अदर स्ट्रगल्स बट दॅट्स ओके तर आता ही सगळी जी गर्दी जाईल त्याच्यानंतर मग आम्ही परत एकदा ट्राय करू थोडं शूट करण्याचा तुम्हाला बिट्स अँड बायसेस तू दाखवशील आणि तू शूट करशील ओके जेवलो नसल्यामुळे आमची चिडचिड व्हायला लागली आहे तर आम्ही पहिलं जेवण करू खाऊया आणि मग नंतर पुढचं शूट करूया साड्या बघतीये आणि मी शेवटी थकून थोडा वेळ बसलोय आणि त्यानंतर लोक बघून आम्ही आता थोडा टाइमपास करू खूप वार आहे तर आता आम्ही आलोय सँडविच आणि ज्यूस आणि काय न्यू रामदेव आईस्क्रीम पार्लर हे आम्ही भाटुपा बघून आलोय बघून आलोय आणि हे आम्ही म्हणजे स्पेशली मी आणि राहुल बघून आलो चला मग काय खायचं तुम्हाला आता बघा हा असा काहीचा मेन्यू आहे याच्यामध्ये आहे डाएट टोस्ट बॉम्बे मसाला टोस्ट वगैरे सँडविच आलू चीज बटर सँडविच त्यांचं काय स्पेशल होतं ना ते ना ते असतात ना ते काहीतरी ते खाली अरे कहना क्या चाहते हो पावासारखं असतं आणि वर त्याच्यात चीज असतं आणि मग सगळं असं मला सँडविच पनीनी पनीनी पनीनी. हेवी पनीनी ना असे असतात कारभारी लोक ते कारभारी नाही मला काय बोलतो तुम्ही Clumsy. क्लमझी आहे महा क्लमझी नवीन ड्रेसचे फार खराब केलंय हो फर्स्ट डिश इज ओव्हर हिअर पनीनी ना काय याला गार्लिक पनीनी करेबियन पनीनी हो भाटुपावाला हम लोग भाटुपा देख के आए हैं यहाँ पे. हे बघा ना सगळे लोक खातील हे आणि मी खाईल हे डाळ भात डाळ भात त्यांना एन्जॉय करू दे त्यांचं चालू पण झाले कोणी म्हणत पण नाही की बाबा खा वगैरे. मला वाटतं तुम्ही काय करा चांगलं आहे ट्राय करू पनीर ॲक्च्युली मस्त आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही खाऊ शकत मला सॉरी शिशीला पळावं लागेल अंदर की बात बोलते हो तुम? इमॅजिन झालं पनीर खाली पडता ना हे जास्त भारी दिसतं यही काय आता उसमें खा खा एवढूसा बाईट खाल्ल्यावर काय मजा नाही येते का मजा चीजी आहे का तू खा रे तू एन्जॉय कर तुला बघून मला जास्त आनंद भेटतो यांना खाऊ का खा त्याला बघून हे वरण भात खाताय मी कसं करते बघून राहू हा म्हणजे त्याला त्याचा वास घेऊन हे खाताय बिचारे डाएट येस नो डाएट तोडायची नाही डाएट किती काय असलं नो डाएट तोडायची नाही डाएट बेल्जियम आलाय आपलं काय काय घेतलं तुम्ही लोकांनी खाताना बघू ना यांचं कसं डोकं चालतं यांच्या ढुंगावर लाग दिली पाहिजे मग उठायला राहुल हा 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 असं चाललं होतं पिणं झालेलं आहे सर्वात जास्त तुम्हाला काय आवडलं गार्लिक पनीर सेकंड टाइमचं जे आलं ते हे पण खूप छान आहे ॲक्च्युली वर्थ इट आहे थोडं एक्सपेन्सिव्ह आहे 150-180 पाहिजे होतं पण 220 रुपीज आहे थोडं एक्सपेन्सिव्ह आहे चल मध्ये वॉशरूमला जायचं होतं आणि आम्ही कशी तरी वॉशरूम केली जय हो शिवसागर ढाबा ज्यांनी आम्हाला वाचवलं थोडक्यासाठी श्रुतिकाला खायची होती पुरणपोळी म्हणून आम्ही आज आलो आहे पुरणपोळी घराजवळ कारण की आमच्या मॅडमला आवडते पुरणपोळी म्हणून शोधून आम्ही आलो आहेत बघू टेस्ट कशी आहे त्याची आणि तुम्हाला कळू ठाणे वेटिंग आहे असं वाटतंय मला बराच वेटिंग दिसते पुढे काय फेमस वडे पण मिळतात ते कोथिंबीर वडे म्हणतात आणि अजून काय बोलतात भाऊ अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है आळूवडी भेटतात श्रीखंड आम्रखंड फ्रेश फ्रूट खंड ड्रायफ्रूट खंड सगळे खंडच खंड इथे मोदक पण मिळतात हा मज्जा आहे मग तर काय शेवटी त्याची आज ते बघा तिकडे मस्त पुरणपोळी बनवायची चालू आहे सगळ्या प्रकारच्या पुरणपोळ्या तर बघितल्या होत्या मी पण हे बघितले चॉकलेट पुरणपोळी स्पायसी डाळ पुरणपोळी पण आहे काय सांगितलं ते
टेस्टिंग के लिए है, तो हम टेस्ट करते हैं। ये क्या क्या है? अलग अलग टाइप का है क्या? अलग अलग है। अच्छा, ये कौन सी है? बादाम हो गया, पिस्ता बादाम। पिस्ता बादाम। मी थोड़ी खाते हैं। ये सब अपना टॉप सेलिंग है। टॉप सेलिंग है. ये चॉकलेट आहे का? हाँ, खा दो। मला कसं वाटतंय? कोणती आवडली आतापर्यंत? कशी आहे बघू. चॉकलेट मस्त आहे ना. सेकंड चॉकलेट आवडली मला. आम्ही कदाचित एक चॉकलेट घेऊ. बदाम ना नॉर्मल वाटले. कळलंच नाही कोणतं कोणतं खाल्लंय. गाजर घे चॉकलेट. गाजर आणि फणस. एक गाजर पुरणपोळी, एक चॉकलेट पुरणपोळी और एक चीज पिझ्झा समोसा देतो एक. आम्ही अशाच ठिकाणी आलो तिथे VIP लोक येतात. मी पण आहे VIP. काय म्हटली? मी तुम्हाला सांगितलंच होतं की माझ्यामुळे सवय लावली एवढी चांगल्या ठिकाणी खायची. अगोदर तर आम्ही रस्ते का माल सस्ते मेच खात होतो. खरं आहे ॲक्च्युली, पण ठीक आहे. मुली आल्यावरती जगात चेंज होतोच. मुली लाईफ आल्यावरती स्पेशली पैसे जास्त जातात. मेरे से ज्यादा ये कौन जान सकता है. वी हजबंड्स अँड वी बॉयफ्रेंड्स नो हाऊ द थिंग्स आर, बट इट्स ओके. आनंद अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नामध्ये यांनी स्पॉन्सर केलं होतं. स्पॉन्सर नाही म्हणजे हे गेले होते. स्पॉन्सर करायला येडे येते, त्यांच्याकडे मन्नाचे पैसे घेतले असतील. इथं 70 रुपयाला आहे, तिथे 140 रुपयाला असेल पुरणपोळी. अशी पुरणपोळी आणि समोसे खाल्लेत आम्ही, एन्जॉय केलेत. आता समोरच आहे काहीतरी वडे. ते वडे खाऊन कोथिंबीर वडे आणि मग नंतर मग मला वाटतं ही तिसरी फाटाफाटी होती. शूट झाला, फाटाफाटी झाली, घरी जाऊ झोपू. मी काही जास्त खाल्लेलं नाही आहे. आपला डाळभात जिंदाबाद, घरी जाऊन पण डाळभात जिंदाबाद. सध्या पोटाचा त्रास आहे ना, समजून घेऊ आजचे दिवस. आपल्यासोबत चालूगिरी केली माहीत आहे का. जे आपल्याला स्टार्टिंगला टेस्ट करायला दिले ना, ते असे क्रंची होते खूप. ते क्रंची असल्यामुळे असं वाटलं की ओ कसले भारी असेल. इथे बऱ्याचशा गोष्टी आहेत. काय काय आहेत चेक करा. कोथिंबीर वडी आहेत, वडे आहेत, समोसे आहेत, काय काय विचारा. तर सगळं मुंबई वगैरे ठाणे वगैरे फिरून आल्यावरती आम्ही शेवटी आलो खारघरमध्ये. नेहमीचं आवडतीचं स्टुडिओ. मॅडमला काही शॉपिंग करायची आहे तिच्यासाठी. का नाही करायची? फिरून आल्यावरती शेवटी मध्ये आपण आलोय खायला. कुठे? पण मी KFC नाही खात, कारण चिकन नाही खात. मी पण नाही खात, तू पण नाही खात. त्या 2 कार्ट्यांमुळे फक्त आलो आहेत आम्ही इथे. मला तर असं वाटतंय आपले सगळे पैसे ह्यांच्यामुळेच लेकरं आले आपल्यासोबत. ते आहे. सो गाईज, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. आय होप की आमचा हा लॉंग टाइम नंतरचा जो फर्स्ट व्लॉग, ऍक्च्युली हा फर्स्ट व्लॉग आहे ह्या चॅनलवरती. येणार आहे, हा येणार आहे. प्रत्येक व्लॉगच्या शेवटी हेच बोलते, हे येणार आहे की नाही माहित नाही, म्हणजे तो येणारच नसतो. नाही, पण कोणत्याच व्लॉगचा हा एंड पर्यंत पोहोचलो नव्हतो आम्ही. ह्या एंड पर्यंत पोहोचलोय. नॉर्मल व्लॉग होता, जास्त काही खास नव्हतं. बट पुढचे जे थ्रो बॅक व्लॉग्स आहेत, जे एंगेजमेंट पासून प्री वेडिंग पासून, जे 2 वर्षापासूनचे पेंटिंग व्लॉग्स आहेत, खूप सुंदर बनलेले व्लॉग्स आहेत. ते तुम्हाला नक्की आवडतील. ते बघा, ह्याला सपोर्ट द्या जेवढा पॉसिबल आहे तेवढा. लाईक करा, कमेंट करा. थायलंडचे पण व्लॉग्स बाकी आहेत ॲक्च्युली टाकायचे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. सो लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय. टाळा.